नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा. मित्रांनो, बीडलाही लाजवेल अशी परिस्थिती सध्या बीडमध्ये उपलब्ध झालेली आहे. आणि ते कशामुळे? तर बीडमध्ये एवढे काही प्रकरण चालू असताना आता नवीन प्रकरण एक पुढे येते आणि त्या प्रकरणामध्ये एका 23 वर्षीय युवकाला हे डांबून ठेवून मारण्यात आलेले. नेमकं प्रकरण काय घडले, काय झाले, याच्याबद्दलची काय माहिती आहे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मंडळी, बीडच्या आष्टीमध्ये पिंपरी म्हणून एक गाव आहे आणि त्या गावामध्ये हा जो विकास बनसोडे नावाचा तरुण आहे, तो विकास बनसोडे एका क्षीरसागर कुटुंबामध्ये सालगडी म्हणून काम करत होता. सालगडी याला म्हणतात. शेतामध्ये वर्षभर काम करतो, पैसे घेतो वर्षाची एकदाच किंवा टप्प्याटप्प्याने काही जण घेतात. आणि तो सालगडी हा शेतामध्ये त्यांच्या राबत असतो आणि मालकाकडे राहून कुठलेही शेतामधलं काम हा सालगडी हा करत असतो. कारण बऱ्याच जणांचा प्रश्न असा सुद्धा असतो की सालगडी म्हणजे काय हेच त्यांना माहिती नसतं. त्याच्यामुळे आणि ह्या सालगडी म्हणजे विकास बनसोडे नावाच्या तरुणाचं मालकाच्या पोरीशी झिंगाट जमलं, म्हणजेच मालकाच्या पोरीची त्याचं लफडं चालू झालं. आणि हे ज्यावेळेस पासून चालू झालं त्यावेळेस पासून क्षीरसागर यांना त्याच्या राहणीमानामध्ये थोडासा बदल दिसण्यात आला आणि जो विकास बनसोडे त्याच्यामध्ये वेगळा बदल व्हायला लागलाय. तो चांगलं राहणीमान व्यवस्थितच व्हायला लागले. हे कशामुळे व्हायला लागले असा प्रश्न त्या क्षीरसागर कुटुंबियांना पडला आणि त्या मुलीच्या वडिलांनी त्या क्षीरसागर संदीप बनसोडे याच्यावर लक्ष ठेवायला चालू केले. आणि हे लक्ष ठेवायला ज्यावेळेस पासून चालू केलं त्यावेळी त्याला एकदा त्याच्या क्षीरसागरांच्या घराच्या पाठीमाग एका शेतामध्ये रेड हँड त्या दोघांना पकडलं. म्हणजे क्षीरसागरांची मुलगी आणि हा संदीप बनसोडे त्यांना रेड हँड शेतामध्ये पकडलं. आणि ज्यावेळेस हे पकडलं त्यावेळेस त्या संदीप विकास बनसोडे नावाच्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. आणि मारहाण तर करण्यात आली, परंतु त्याला तिथून पकडून नेलं आणि पकडून नेऊन त्याच्या क्षीरसागरांच्या रानातल्या म्हणजे शेतात जी एक खोली होती त्यांची, त्या खोलीमध्ये या बनसोडेला डांबून ठेवलं. आणि या बनसोडेला ज्यावेळेस डांबून ठेवलं त्या वेळेमध्ये त्याला दिवसभर आणि एक रात्रभर अमानुषपणे मारहाण करण्यात आली. अगदी त्याला तो पाणी मागत होता, परंतु त्याला पाणी सुद्धा दिलं नाही आणि पाणी देत नसल्यामुळे फक्त मारहाण चालू होती. आणि याच कारणामुळे बनसोडेचा जीव गेला. आणि बनसोडेचा जीव गेला हे पोलीस ठाण्यात एक तक्रार आली किंवा आता बनसोडे गायब झालेला आहे, त्याचा जीव गेलेला आहे अशा प्रकारची तक्रार आली. मग पोलिसांनी याच्यावर पुढे तपास घ्यायला चालू केली. त्यांना डेड बॉडी मिळाली आणि ज्यावेळेस पोलिसांना बॉडी मिळाली त्यावेळेमध्ये पोलिसांनी शवविच्छेदनासाठी बॉडीला पाठवलं. पोस्टमॉर्टम हे सगळं झालं आणि क्षीरसागर जे त्या मुलीचे वडील आहेत त्यांना सुद्धा ताब्यात घेतलं गेलं. परंतु बीडमध्ये अशा घटना आता रोजच्या घडायला लागल्यात. वेगवेगळ्या घटना हे रोज बीडमधूनच येत आहेत अशा प्रकारचे लोक बोलतायत. परंतु यामध्ये सुद्धा काही जण सांगतायत की बीडमध्येच नाही, अशा घटना कुठेही घडतायत. कारण शिरूर कासार मधली सुद्धा घटना आपण पाहिलेली आहे. अशा बऱ्याचशा घटना या महाराष्ट्रामध्ये घडायला लागल्यात आणि या घटना नेमकं का घडतायत ह्याच्या मागचं उत्तर हे अनुत्तरितच आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय या बीडच्या नवीन घटनेबद्दल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.